ले लो दर्शन चरणों की। कुटिया पधारे मेरे गुरुवर जी, कुटिया पधारे मेरे गुरुवर जी, ले लो दर्शन चरणों की, ले लो दर्शन चरणों की। ढोल बजाओ झांझ बजाओ, स्वागत गीत फिनाली बजाओ। जय जय बोलो तुम गुरुवर की, जय जय बोलो तुम गुरुवर की, ले लो दर्शन चरणों की, ले लो दर्शन चरणों की। बोल जगत गुरु स्वस्ति श्री 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 जिनसे जी भट्टारक भट्टाचार्य महास्वामी जी की जयकारा गुरुदेव का। हाँ, पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे यजमान पंचकल्याणी प्रतिष्ठा महामहोत्सवाचे यजमान आणि मंडपामध्ये ज्या ठिकाणी वेदी आहे वेदीवरती उपस्थित राहायचं अष्टकुमारिका तीर्थंकर माता पिता सुवर्ण सौभाग्यवती कुबेरेंद्र महायज्ञनायक ईशानेंद्र आणि सहइंद्राणी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। प्रथमतः पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे यजमान यांनीही या ठिकाणी लवकरात लवकर यायचं आहे। सौधर्मेंद्र यजमान सौधर्मेंद्र सौधर्मेंद्र यजमान आले। हाँ यार आले बर करा। जय बोलो देवादिदेव श्री आदिनाथ भगवान की। यानंतर 12:30 कोटी वाद्य जे या ठिकाणी वाजलं जातं आणि पहा धर्मश्री बंधू आत्मन पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाला सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे का? झाले ना? आणि नवीन वर्षाला देखील प्रारंभ झालेला आहे। नवीन वर्ष देखील आजपासून प्रारंभ होत आहे तुमच्याप्रमाणे आणि 2024 संपून 2025 प्रारंभ झालेला आहे आणि आज पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाला प्रारंभ झाला। धर्मश्री बंधू आत्मन 3 दिवसापूर्वी येथून एका गुरुभक्तांना आपण होमच्यासाठी पाठवलं होतं आणि पूर्ण देवीचं श्रृंगार, कारण बघा पार्श्वनाथ भगवंतांची यक्षिणी जगन्माता पद्मावती देवी, नेमिनाथ भगवंतांची यक्षिणी कुष्मांडिनी देवी, चंद्रप्रभू भगवंतांची यक्षिणी ज्वालामालिनी, महावीर भगवंतांची यक्षिणी सिद्धायिनी। आपण सगळे बघता होमच्यामध्ये जगन्माता महादेवी पद्मावती प्रसिद्ध आहे। पूर्ण भारतवर्षामध्ये नव्हे तर पूर्ण दुनियेमध्ये जगन्माता पद्मावती देवीची कीर्ती आहे। त्याच पद्धतीनं सौंदा आणि श्रवणबेळगोळमध्ये कुष्मांडिनी देवीची कृपादृष्टी आहे। त्याचबरोबर सिम्मनगद्दे म्हणजे नरसिंहराजपूर, त्यालाच तुम्ही सगळे काय म्हणता ज्वालामालिनी, तिथे चंद्रप्रभू भगवंतांची यक्षिणी जगन्माता महादेवी ज्वालामालिनी आहे। तर 3 दिवसापूर्वी आपण होमच्यासाठी हॅलो हॅलो दुसरे माईक चालू करायचं नाही।
3 दिवसापूर्वी होमच्यासाठी आपण इथून पूर्ण शृंगार पाठवले होतो. ओटीचं साहित्य, साडी वगैरे सगळं पाठवलं होतं. तर बरोबर मंगळवारी म्हणजे कालच्या सकाळी जगन्माता महादेवीचं नांदणी होऊन गेलेल्या प्रत्येक शृंगार साहित्याहून शृंगार झालं आणि देवीनं प्रसाद देखील या मठासाठी पाठवलेला आहे. जय बोलो जगन्माता महादेवी पद्मावती माता की. धर्मस्नेही बंधू आत्मन, त्याचबरोबर आज ते व्हिडिओ घेऊन आले की लावता बंधू, आज संध्याकाळी ठीक 7 वाजता आदिनाथ भगवंतांची यक्षिणी बघा हुमच्यामध्ये पद्मावती देवी, नरसिंहराजपुरेमध्ये ज्वालामालिनी देवी, श्रवणबेळगोळमध्ये कुष्मांडिनी देवी, अशाच पद्धतीनं नांदणीमध्ये जगन्माता चक्रेश्वरी देवी आणि आज संध्याकाळी चक्रेश्वरी देवीचा आरती आणि प्रसाद पहा. चला पुढचा कार्यक्रम प्रारंभ आणि सगळे पंडितजी एक एक जण येऊन प्रसाद घेऊन जा. पुढचा कार्यक्रम पंडितजी. हॅलो. हां आता पुढचा कार्यक्रम भेरी ताडण विधी मंगलाष्टकपूर्वक प्रारंभ होत आहे. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. कैलासे वृषभस्य वृतिमहि वीरस्य पावापुरे चंपायामसुपूज सज्जनपदे सम्मेदशैले रता शेषानामपि ऊर्जयन्त शिखरे नेमेश्वरशारतो निर्वाणावनय प्रसिद्ध विभवा कुर्वन्तु ते मंगलम्. श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्र मुकुट प्रद्योतिरत्नप्रभा भासत्पादनखेन्दव प्रवचना गोविन्दवस्तायना. हे सर्वे जन सिद्ध सूर्यनुगता स्ते पाठक साधवा स्तुत्यायोग्य जनैष पंचगुरुवा कुर्वन्तु ते मंगलम्. श्रीमत्केवल भोदरूप वनिता लावण्य गंगाधुनी काल्लेयाद्रि समस्त लोक तिलकम स्वात्मोत सौख्यकरा सिद्ध क्षेत्र बल प्रसन्न गुरुवा प्रव्यक्त लोकोदया श्रीमन्मंगल श्री दिनेश भगवान कुर्वन्तु ते मंगलम्. अरहन्तो भगवन्त इन्द्रमहिता आचार्यो जनशासनो नतिकरा पूजा उपाध्यायका. श्री सिद्धांत सुपाटका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेश्वरिनं प्रतिदिनं कुर्वन्तु ते मंगलम्. इत्थं श्रीजनमङ्गलाष्टकमिदं सौभाग्यसम्पत्प्रदम् कल्याणेषु महोत्सवेषु सुधियास्तीर्थङ्कराणामुषा. ये शृण्वन्ति पठन्ति तेषु सुजने धर्मार्थकामाञ्चिता लक्ष्मीराश्रिते अपाय रहिता निर्वाण लक्ष्मीरपि. मंगलम भगवान अरहन्
मङ्गलं भगवाञ्जनः मङ्गलं प्रथमाचार्यो मङ्गलं वृषभेश्वरा मङ्गलं प्रथमं लोके सुतमं शरणं जनम् नत्वायमर्हता पूजा क्रमश्चाद्विधिपूर्वकम् नमो अरिहन्ताणं नमो सीताणं नमो आयर्याणं नमो उवचायाणं नमो लोहे संवैसागुणम् एसो पञ्चनमो यारो सौवपामपणासणो मङ्गलाणं च संवेशिं परममगमयी मङ्गलम् ध्वजस्य दण्डात् बहिरत्नभूमौ धृद्रोणशालेन वितप्रसार्या धैर्यादिवाद्यं विनिवेशयामि सदर्भपुष्पाक्षरकाक्षुदग्रे ॐ ह्रीं वाद्यस्थापनं करोमि स्वाहा महाराज गोकडे कुड महाराज गोकडे ॐ ह्रीं वाद्यस्थापनं करोमि स्वाहा वार्दर्भगन्धे सुमनोक्षतौ दे दीपस्य धूपैरमृतोपमाने वाद्यानि मेरी प्रमुखानि जैन यज्ञाङ्गभूतानि समर्चयामि ॐ ह्रीं श्रीवाद्यार्चनं करोमि स्वाहा शान्तिं शान्तिधाराः तीर्थेशा नवदेवता बहुविधा सर्वे जयाद्यासुरा योगींद्रा महिता त्रिषष्ठी पुरुषा सत्त्वप्रबोधा दया राज्ञो मात्रवरादि सर्वतनभृत् द्वन्द्वादिराष्ट्राधिकम् शातादीन् परिरत्य नित्य परमा नन्दं विदुर्भुवृषम् सद्धर्मवृद्धिर्भूयात् सद्धर्मवृद्धिर्भूयात् ॐ जय जय जिनेश्वरेश गोचराणेश्वर बोधैक स्वरूप परमेश्वर प्रणमन प्रवणाशेष चक्र चक्रीश चक्रेश्वर चक्र प्रकट मुकुटं कोटि कुटीर निकट तट कटसन समाधान धनल्प निज प्रकाश प्रचय प्रभाव प्रतारुण धरणि बिंब शुंभ दम्बला स्तोत्र कौस्तुभ पटिमानुत्त मानोत्तरत्नमलमरीचि प्रचय प्रसरण प्रसक्त रक्तीकृत प्रभाग प्रकृष्ट प्रसिद्ध प्रशस्त प्रभूत प्रातिहार्य प्रभूति प्रशोभित परिप्राप्त परमात्मा पद समासादितानंत ज्ञान दर्शन वीर सुखात्मक पुरुषे मुख मुख्य गुण गणाभि रामत्वामृत रामारमण वनधाम हस्तमी पटल नखकिरण राराजमान चारु चरणारविंद द्वंद्व भावाश्यमान भगवत् वृषभादि महावीर पर्यंत शात्वाद प्राच्य साम्राज्य मोटाभिषिक्ता रिक्त भक्त जन समेत संपादक निरस्तय गाति चतुष्टय विशिष्ट नित्य निश्रेद निर्मलत्वादि गुण दुष्टा निरतिशय परमोदारिक शरीर विराजिताव शुद्ध बुद्ध स्वरूप परमेष्टि पदर्ति प्रसिद्ध सद्धर्म तीर्थकर सद्धर्म श्रीबलायुर आरोग्य ऐश्वर्य प्रमुखानि प्रेष्ठस्थो भूयात् भूयात्सुरश्रान्तं भूयात्सुरश्रान्तम् निखिल प्रत्येवाय मतन दक्षाक्षूण पवित्र चारित्र यान पात्र प्रपूर्ण गुणदर्शन कर्णधार निर्वाणाधिपर्याय सार्थमाहित स्वार्थ परार्थ प्रतिपादन विशारद विशारु शरीरादि विशीर्ण ममत्व सत्व संगात दया प्रभृति चतुर्शिति लक्षण गुणगदार मुनया
ऋष्यनगार राजर्षि ब्रह्मर्षि देवर्षि परमर्षि प्रभृति विकल्प विगता कल्प स्वल्पेतर गुण गौरव समुचित पंच पंचाष्टाष्ट प्रपंच त्रिसप्तभेद औषधि पोतपो निमित्त चारण ज्ञान बल बुद्धि भेदर्धि परिप्राप्त त्रिसंख्या न्यून्यव कोटि महर्षय प्रसन्ना भूयात् सुरश्रान्तम् भूयात् सुरश्रान्तम् सर्वगिर्वाणो ऋषधवरेश सार्वभौम समाराधित परमेश्वरादि मनसानां शरणै श्री सुजन जन सहंस संदोह वर शरण भूत मानसानां परम शर्मा अरद मारद देक विध प्रभाव परिणाम सकल मुमुक्ष वर्ग संरक्षण समृद्धन धूलिदान प्रशस्त समस्त शास्त्र पारवार परिणाम प्रविमल विजन्मय गगनांगनामनि प्रायाणां सार्थक विषादो लक्षित अनेक प्रकार विरुदावली विराजमानानां श्रीमद आचार्यवर्याणां तपप्राचार्य साम्राज्य निष्प्रहितेन प्रवर्धमानं भूयात् सुरश्रान्तम् भूयात् सुरश्रान्तम् सर्वतो निवृत्त हिंसा नृत्यस्तेया ब्रह्म परिग्रहो ग्रहदीप्त तप्त महोद्रवेद तपस्ता मानोत्तम क्षमा समाधि लक्षता मुमुक्षुवर्गो ज्ञानाराधना भूयात् सुरश्रान्तम् यजमान प्रभृते नामो सकल समालोकन लोकल्लादक बालिकादि जाति जातांबर गंगारंग दुरतरंग भंगुरगति चतुरसतम मितैत तुरंग तुरंग तुलालंगन जांगिक हिरण्यकनि निजोदार परिष्कृतानुषंग मंगल भूत पटुन्नटाध्यापक पदध्यासक सीताभि भूषित जाने जवनादि वाजिव्रात चटुल करकुर पटल तृतरतर रथयुत प्रतिप्रतदित पद संघटित समुद्गतांतरिक्ष वाज्रंभमाण धूलि जाल प्रलय विधानानुलक्ष्म भद्र भद्र जातीय जिमुताकारानुकारी गंध सिंदूर घटाकर तट विकलद्यान दार संसेक समुद्रपद मंद गंधलोभा मंद गंधलोभाभिभ्रमत् भ्रमर मंजुर कुंजन मंजुल सेवा समासमगच्छत् धूप परस्पर संघर्षण प्रकर्षण विस्रस्तरत्नावरंगवली बासुर राजी राजद्दवली प्रमद साध शिखर निकर निषण्ण कलदौत विमल कलश जालाग्र सुघट नराजंब मात्रावत् बिंदु बिंब धिक्कार निस्पृत्युहेन प्रवर्धमान सप्तांग संपन्नो भूयात् सुरश्रान्तम् भूयात् सुरश्रान्तम् यजमानमाजनो निज पराक्रम प्रभावनाता कील राजमंडलानेक मंडन प्रभाजे गुणीकृत सिंहासन प्रभाविरामो भूयात् सुरश्रान्तम् भूयात् सुरश्रान्तम् यजमानप्रभुतिरामदेय रामचंद्र वदन किल लोक परिपालन भूयात् सुरश्रान्तम् भूयात् सुरश्रान्तम् यजमान प्रभुति नाम देह भरत रावत सकल दिग्मंडल विजयी भूयात् सुरश्रान्तम् भूयात् सुरश्रान्तम् यजमान प्रभुति नाम श्रेयाशान निदान महादान प्रसिद्धो भूयात् सुरश्रान्तम् यजमान प्रभुति नाम देह भुजबल कुमार वरद वर्या भुजय वीर्यो भूयात् सुरश्रान्तम् भूयात् सुरश्रान्तम् यजमान प्रवृत्तिनां देवदत्त महाराजो अर्जुन नवदनन्य साधारण धनुर्विद्या विशारद भूयात् सुरश्रान्तम् भूयात् सुरश्रान्तम् यजमान प्रवृत्ति नाम जीवनधरवत संगीत साहित्य विद्या विशारद भूयात् सुरश्रान्तम् भूयात् यजमान सुरश्रान्तम् प्रवृत्तिनां देवदत्त महाराजो अक्षर लेखन न्याय ज्योतिर्ज्ञान नष्टमुष्टि चिंतना गंधयुक्ति वीणारेणु अंतरिक्ष यान नृत्य गीत वाद्य भरत शास्त्र आयुर्वेद धनुर्वेद लक्ष लक्षण दूत वेद शिल्पहस्त नैपुण्य तर्क कौटिल्याष्टयोग अस्थि तुरंग शिक्षा
शालेयोत्तर शिक्षा रत्न परीक्षा भूपरीक्षा चित्रकर्म पत्रच्छेदन वात्सायन मतनशास्त्र अग्निस्तंभ खड्गस्तंभ सेनास्तंभ इंद्रजाल महेंद्रजाल स्पर्शवाद रसवाद कन्यवाद बिल्व प्रवेश शस्त्रशिक्षा शास्त्रशिक्षा उपशास्त्र तटाकशास्त्र सामुद्रिक लक्षण मागमन दुरागमन परकाय प्रवेश आगम शिक्षा आत्मध्यान स्वसमय परसमय अंगनिमित्याख्य चतुर्षष्टि कला कुशलो भूयासुरश्रान्तं सर्वार्जुनपागमे सर्वरे राणी चतुरस्वरा गजनश्च निष्क्रमवधो पाणिग्रहे घोषणा किं मेरावरमरेन्द्र जन स्नाने सुरादूद्यसं पन्नद्घोषयति संख्यधरवैर्वाद्ये जिनाङ्ग्रियजे किं स्वर्गीयजनश्च द्वन्द्वविरो निर्वाणयोषिद्युते ईश्वर भूमिभासुरवरा विश्वेश पूजारवा विहार समये प्रस्थान भेरीरवा किं मुन्यादिगणावृतादिवलसत् वेदीश दिव्यध्वनि किं मेरुजन जन्म मज्जन सहो जात जातो विहार गंगा कोसलीय संकित वरे वाते जनाग्रिम्यजे श्रीमज्जिनेन्द्र हतमोहतन्द्र सुरेन्द्र सम्पादित दिव्य पूजा प्राणीन्द्र योगीन्द्र नूतन प्रभाव स्वागत ते सन्नीता भवतो लब्धात्मलाभा निज सौख्य सीता ईशुद्ध बुद्धा सुनयादि सीता सीता समृद्धा सुगुणैरणन्ते तेषु प्रसन्ना वरदा भवन्तु पंच वेदाचित पुण्याय जया माचारयन्ति स्वयमाचरन्ता आचार्य वर्याच पदा पदार्था स्वागत ते सन्निधा भवन्तु यद्यापि यन्ति समत प्रसिद्धं विशुद्ध शास्त्रं विनयानि नियात् सर्वे उपाध्याय पर प्रपन्ना स्वागत ते सन्निधा भवन्तु सर्वासः विभजितसंगा ये सर्वेदाध्यान कृतावधानः सर्वदय सर्वगुणाच सर्व स्वागत ते सन्निधा भवन्तु हे मङ्गलत्वेन भताश दुर्धा लोकोत्तमाये च चतुर्प्रभेदा शरण्यभूता च चतुर्विधाये स्वागत ते सन्निधा भवन्तु लोकत्रयापादित सात्पर्याया पर्यन्तयाता प्रतिमा प्रभावा भावादिरूढा नवदेवताय स्वागत ते सन्निधा भवन्तु जयं जनानां ध्रुवाहवन्त्यो जयोजितानि जिततो वीरर्गा जयादिदेवो जनपादभक्ता स्वागत ते सन्निधा भवन्तु विद्याद कैवल्य विभोर रक्ता विद्या विभूत्या दिवप्रदाना विद्यादिदेवो विविध प्रभाव स्वागत ते सन्निधा भवन्तु विश्वेश्वरा विश्वजगत्सहिता पूजा महादेवी इति प्रतीता ीनाम्बिकाया श्रीजगज्जिनाम्ब स्वागत ते सन्निधा भवन्तु चातुर्णिकाया प्रभवामरिता दीनेन्द्र सेवा प्रचितादरङ्गा प्रमोदा भूते दुर्सौर्यबोधा स्वागत ते सन्निधा भवन्तु इति प्रवृत्त्या हितलोकयात्रा सीतो तीतो सौख्यकरा
ईश्वराय च नम प्रतीक्षा स्वागत ते संगीता भवन्तो निरूपवृत्तेव चरन्ति नित्यं ये निग्रहानुग्रहो लोके अवस्थिताये भैरर्कमुख्या स्वागत ते संगीता भवन्तो रक्षाभयार चितधर्म भागा एको मुखाचा त्रिशक्का संख्यावशामिष्ट फल प्रदाना स्वागत ते संगीता भवन्तो रक्षाश पक्षी कृतभव्य लोका लोकादकैश्वर्य निवास भूता भूतानुकंपादि गुणानुमोदा स्वागत ते संगीता भवन्तु मूलाचरागोर सरनिवासा श्रीमुद्रा देव्यो जन्माद्र सौज्ञा स्वागत ते संगीता भवन्तु दिक्पालका पालित सर्व काष्ठा काष्ठा पराये प्रजामहिमा सन्मन्त्र नित्या हत सर्व विघ्ना स्वागत ते संगीता भवन्तु जिनेन्द्र गौवारिकताय प्रज्ञा सुरेन्द्र सम्मानित लोकपाला सोमादयो यक्षपितान्तराय स्वागत ते संगीता भवन्तु विरोधी नावे विजये विदर्था दुःखोद गौरावित कीर्तिकान्ता यक्षेश्वरायी विजयी संज्ञा स्वागत ते संगीता भवन्तु प्रभावयन्तो मतमारतम्या प्रभापरितो ज्वलतिर्य देहा देवो जमावहन्ता स्वागत ते संगीता भवन्तु चक्रादिदेव्या इन्द्रसन्निविष्टा पौलोमिका ज्येष्ठ विशिष्टदेव्या शिष्टात्ममेष्टा फलप्रदाना स्वागत ते संगीता भवन्तु दीपादिव्यतनावृताद्या समुद्रनाथा अपि परिच गङ्गादिदेवी विमच सर्वे स्वागत ते संगीता भवन्तु स्वागत ते संगीता भवन्तु स्वागत ते संगीता भवन्तु प्रभावक श्रवण सानिध्य स्थापनदानाय समन्तात पुष्पाक्षतं विदद्यात् सगळीकडे पुष्पाक्षत क्षेपण करा समंतात पुष्पाक्षतं क्षिपेत वदन वाद्य यानंतर या ठिकाणी पंचकन्या प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या निमित्तानं नाना प्रकारचं वाद्य या ठिकाणी जे आलेले असेल प्रत्येक जण एक एक वाद्य आपण वाजवायला चालू करायचं पहा हे वाद्य का वाजवलं जातं माहितीये तुम्हाला ज्यावेळेस हे भगवंतांचं जीव स्वर्गामधील इंद्रपद असतं स्वर्गामध्ये देव असतो आणि 6 महिने स्वर्गाची आयुष्य उरलेली असते किती 6 महिने स्वर्गातील आयुष्य उरलेली आहे आणि 6 महिन्यानंतर तो जीव तीर्थंकर मातेच्या गर्भामध्ये म्हणजे गर्भकल्याणक प्रारंभ होण्यापूर्वी 6 महिने धनपती कुबेर रत्नांची वृष्टी करतो तत्पूर्वी भेरी ताडणमध्ये 12,500 करोड वाद्यांची घोषणा होत असते 12,500 करोड वाद्य वाजतात हे ना हे सगळे वाद्य कोण वाजवतात माहितीये देव लोक वाजवतात हे ना तर ह्या देव लोकांचं 4 प्रकारचे देव लोक हे वाद्य वाजवत असतात तर आता एक एक प्रकारचे वाद्य वाजवायला प्रारंभ करायचा आहे हा माईक सेटिंग लावा बघा तुम्ही आम्ही जन्माला यायच्या आधी कुठलं वाद्य वाजलेलं का घरात भांड्याच वाजले असतील है ना नाहीतर दवाखान्यामध्ये लहान मुलांचे दुसऱ्यांचा रडलेला आवाज ऐकवायला असेल परंतु तीर्थंकर भगवान जन्माला येण्यापूर्वी 12,500 करोड वाद्य वाजतात म्हणतो हे जिनेंद्र भगवंतांचं अतिशय आहे जोरदार आपण टाळ्या वाजवायचं भगवंतांचं गर्भावतरण होणार आहे या वाद्यामध्ये तुमच्या टाळ्या सुद्धा असायला पाहिजेत
आणि लक्षात ठेवा चालू करा वाद्य. टाळ असू दे मृदंग असू दे वीणा असू दे हा उभा राहू दे चालतंय. उभा राहू दे. टाळ्या वाजवा सगळे. सर्वांनी टाळ्या वाजवायचा. या वाद्यामध्ये तुमच्या टाळ्या देखील येतील 12.5 कोटीमध्ये. श्रमणी आचार्य भगवान श्री विशुद्ध सागर जी गुरुदेव की. जोरदार टाळ्या वाजवा यांच्या सगळ्यांसाठी. बघा हे लोक नेहमी मठाच्या जवळच आहेत. फक्त मध्ये एक रस्ता आहे पण दोघांच्या मनामध्ये कोणताही रस्ता नाही है ना. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. मंदिराच्या मध्ये रस्ता असला तर दोघांच्या मनामध्ये कोणताही रस्ता नाही. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि त्यांचं स्वागत करायचं आपण सगळे. चला आता जे बँड आहे बँड वाजवणे त्या ठिकाणी वाजवायचं चालू करायचं. एक 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 वाद्य सर्वांनी मिळूनच एकदा वाजवा. नाही एक एक वाद्य वाजू दे. एक एक वाद्यच हा एक एक वाद्यच वाजवा. जरा पंडितजी कन्नडमध्ये पण सांगा म्हणाले. ಹಾ ಎಲ್ಲ ವಾದ್ಯವನ್ನು ಬಾರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೋ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಗವಂತರೇನು 6 ತಿಂಗಳ ಮೊದಲೇ ಭಗವಂತರ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಬರೋಕ್ಕಿಂತ 6 ತಿಂಗಳ ಮೊದಲೇ ಚಾತುರ್ಣಿಕಾಯಿ ದೇವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂದ್ರೆ ಬೇರಿ ತಾಡನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂದ್ರೆ ವಾದ್ಯವನ್ನ ಬಾರಿಸ್ತಾರೋ. ಯಾಕಂದ್ರೆ 6 ತಿಂಗಳ ಮುಂಚೆ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದಿರ್ತೈತಿ ಅಯೋಧ್ಯ ನಗರದಲ್ಲಿ 6 ತಿಂಗಳ ಆದ್ಮೇಲೆ ಮರುದೇವಿಯ ಕುಕ್ಷಿದಲ್ಲಿ ಭಗವಂತರು ಬರುವುದರಂತ ವಾದ್ಯ ಪ್ರಾರಂಭ. जय बोलो आदिनाथ भगवान की. हा जोरदार यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. मठाच्या प्रत्येक कार्यक्रमाला वाद्य घेऊन हजर असतात. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हा हा इथे काय
सहनाई हा वादन दगडू कोरवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांच्या पूर्ण टीम साठी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मठाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आपला बँड घेऊन हजर असतात. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. हा
एकदा सर्वांनी दोन्ही हात उंचावून टाळा वाजवायचे. किती सुंदर वाद्य चालू आहे. दोन्ही हात उंचावून. आदिनाथ भगवान की जय. जय बोलो आदिनाथ भगवान की. आचार्य भगवान श्री विशुद्ध सागर जी गुरुदेव की. हा, पुढचं वाद्य. या बाजूला आहे. पुढचं वाद्य प्रारंभ करा. हा हा दगडू कोरवे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता पुढचा तबला वादन सिद्धांत कोळके, तेजस जोशी, पेटी सुमाश पोतदार है ना. चालू.
आदिनाथ भगवान की जय। जय बोलो आदिनाथ भगवान की। जय बोलो आदिनाथ भगवान की। हा पुढचं वाद्य या तबला वादक सिद्धांत कोळके, तेजस जोशी, त्याचबरोबर पेटी वादक सुभाष पोतार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळे एकदा। हा पुढचं खान साहब सनई वादक जयपूर। टाळ्या वाजवायचे सगळे। जय हो आदिनाथ भगवान की जय। जोरदार टाळ्यांच्यासाठी हा खान यानंतर साहब समय वादक जयपूर यांच्यासाठी जोरदार टाळ्या। यानंतर कार्तिक आवळे आणि कुणाल आवळे हलगी गुमकी शिरोळ। हा चालू हलगी वादक चालू करा। हलगी वादन अलगूर बँड आहे नाही हलगी नंतर अलगूर बांधव। अरे वा तेरी झलक वेगळी। हलगी वाले एक मिनिट थांबा। हा इकडे या जरा. एक मिनिट थांबा। हलगी वाले एक मिनिट थांबा। थांबा दादा
आमचे पंडितजी उठून उभारतात. तुम्ही रॅम्प वरती या. तुम्ही रॅम्प वरती या. हा पंडितजी उठून उभा राहा तुम्ही. हा त्यांना रॅम्पवर बोला. रॅम्पवर. हा हॅलो. महाराष्ट्राची आणबाण शान हलगी वादक. चालो. चालू त्यांनी वाजवू देत की. बघा हा कमिटीचे कुठे आहेत लोक. भेट भेट त्यांना बघा समवसरण दिवशी ज्यावेळी सर्वाणी अक्षर आणि जिनेंद्र भगवान समवसरणात बसतात त्या दिवशी त्यांना बोलवा. हा है ना? अलगोर बेंड. ठीक. हा यानंतर अलगूर बँड. ही नंतर थांबा थांबा त्या. 1 minute, sir. एक मिनिट थांबा. हलगी हलगी गरम आहे तोपर्यंत त्यांनी वाजू देत. नंतर अलगूर बँड वाजते.
अरे वाह। जय बोलो आदिनाथ भगवान की। देखो एमपी वाले, एमपी यूपी छत्तीसगढ़ बिहार कहीं कहीं से भी आए हो, महाराष्ट्र की हल्की बजती है ना तो अपने आप पैर थिरकने लगते हैं। इसे महाराष्ट्र की हल्की के लिए जोरदार तालियां। हाँ आता ह्याच्यानंतर बिगुल वादन, बिगुल वादन. हा बिगुल वादन. हां बिगुलवाद. बिगुल वाद्य आता या ठिकाणी चालू होईल. हां वादक आहे अभिषेक बघाटे. हा, अभिषेक बघाटे. हा श्रीमान चालू करा. अभिषेक बघाटे. हां चालू आहे. हा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. हां हा पुढचं वाद्य अलगुर. अलगुर बँड. अलगुर बँड वाजवा. अलगुर बँड असू दे. थांबा अलगुर बँड चालू करा त्याच्यानंतर. हा अलगुर ब्रास बँड कंपनी. ಹಾ ಕರ್ನಾಟಕದ ಗೌರವಿರುವಂತ ನಮ್ಮ ಶ್ರೀ ಮಠಕ್ಕೆ ಮೊದಲಿನ 2 ಸ್ವಾಮೀಜಿಯವರಿಂದ ಅಲಗುರು ಶ್ರಾವಕರು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲಗುರದ ಎಲ್ಲ ಜನರು ಮಠದ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಶ್ರದ್ಧಾ ಆಸ್ತಿ ಪ್ರೀತಿಯದವರು. ಅದಕ್ಕೆ ಅಲಗುರು ಬ್ಯಾಂಡ್ದವ್ರಿಗೆ ಜೋರಾಗ್ಲಿ ಚಪ್ಪಾಳಿ.
सचिन बोला. जोरदार टाळ्या वाजवा. जय बोलो आदिनाथ भगवान की. हाँ जोरदार ಚಪ್ಪಾಳೆ ಅಲ್ಗೋರದಿಂದ ಬಂದಂತ ಬ್ಯಾಂಡ್ದವ್ರಿಗೂ ಜೋರಾಗ್ಲಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ. ಈಗ आता संबळ वाद्य वाजणार आहे. अनिरुद्ध कोळी, प्रथमेश वागे, दत्तवाड आणि शिरोळ है ना. हा थांबा दादा, तुमच्या वाद्यावरती सचिन दादा गाणं म्हणणार आहे ना. तुम्ही आणि दोघं मॅच करून वाजवा. जय बोलो जगन्माता चक्रेश्वरी देवी की. प्रारंभ करा.
आई चक्रेश्वरी तुझ्या कुठे तारस भक्ताला अगाध महिमा तुझा गाणे तारी संकटाला. चला हो हो हो. हा. सचिन दादा प्रारंभ करायचा. आई चक्रेश्वरी तुझ्या कुपेने तारस भक्ताला अगाध महिमा तुझा माऊली तारी संकटाला. आई कृपा करे माझ्याकडे जागरे तो सारे आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी. आंबे पूजनाला महिमा गातो या तुझी मी भक्ती करतो या. महिमा गातो या तुझी मी भक्ती करतो या. पूजा करतो या तुझी भक्ती करतो या. पूजा करतो या तुझी भक्ती करतो या. एकदा सर्वांनी दोन्ही हात उंचावून चक्रेश्वरी मातेची भक्ती करायची आहे. दोन्ही हात उंचावून. आई चक्रेश्वरी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला. कृपा करी माझ्याकडे जागरे तो सारे झाली. आई कृपा करी माझ्याकडे जागरे तो रात सारी. आई पूजनाला स्क्रीन वाले पूजनाला स्क्रीन वाले चक्रेश्वरीचा फोटो दाखवायचा. पूजनाला भवानी पूजनाला. हा, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. स्क्रीनवाले मगाच्या देवीचा व्हिडिओ दाखवायचा वरती है ना. डिलीट केला. हां लक्ष ठेवत जाऊ माझ्याकडे है ना. स्टार्ट करावं लवकर, वेळ फार होत आहे आपल्याला है ना. बघा असे वाद्य भेरी ताडण फक्त नांदणीमध्येच होऊ शकतं. दुसऱ्या कोणत्या पूजेमध्ये कधी असं भेडी ताडण बघितलं का? जे इथं होतं तसं कुठंही होत नाही. जोरदार या भेडी ताडणचं आयोजन केलेल्या सगळ्या कमिटीसाठी आणि सगळ्या लोकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आदिनाथ भगवान की जय. चालू राहू दे.
जोरदार टाळ्या. आता लावून का उपयोग. मृदंग वादन सतेज पोतदार मृदंग वादन आणि यानंतर समीक्षा पोतदार आणि अमोल जरग बासरी वादन करणार आहेत. हा चालू करा लवकर. जोरदार टाळ्या सर्वांच्या सर्वांनी. हॅलो. सन्माननीय अमोल जरग, आरग बेडक आणि समीक्षा पोतदार अतिशय सुश्राव्य असं बासरी वादन करतायत.
बोलो आदिनाथ भगवान की। जोरदार टाळ्या यांच्यासाठी। अमोल पोतदार खूप सुंदर वाजवलं त्यांनी, जोरदार टाळ्या समीक्षा त्यांच्यासाठी। पोतदार आणि सतेज पोतदार या पोतदार कुटुंबियांनी अतिशय सुंदर बासरी वादन केलेलं आहे। झाले? विनू हिरेमठ हा, विनू हिरेमठ शंखनाद करतील। इथे या, पुढे या, सेंटर। जोरदार टाळ्या यांच्यासाठी, जोरदार टाळ्या वाजवायचं। धन्यवाद विनायक। हा, आता सचिन दादाचा संगीत वाजणार। बरोबर, सर्व वादकांचं धन्यवाद, सर्व कलाकारांचे अनेक आभार। आज या ठिकाणी वाद्य ज्यांनी वाजवलं त्या सर्वांचं श्री क्षेत्र नांदिनीकडून सहर्ष
तुम्हें दर्शन भली पायो प्रथम जिने तुम्हें दर्शन भली पायो तुम्हें दर्शन भली पायो प्रथम जिने तुम्हें दर्शन भली पायो नाभि नरेश रे नंदन निरूप में नाभि नरेश रे नंदन निरूप में माता मरु देवी जायो प्रथम जिने तुम्हें दर्शन भली पायो प्रथम जिने तुम्हें दर्शन भली पायो आज अमीर से जलधर बूढ़ो आज अमीर से जलधर बूढ़ो मानो गंगा जलनायो सुरतरु सुरमणि प्रमुख अणुप में सुरतरु सुरमणि प्रमुख अणुप में ते सभी आज में पायो प्रथम जिने तुम्हें दर्शन भली पायो प्रथम जिने तुम्हें दर्शन भली पायो प्रथम जिने तुम्हें दर्शन भली पायो निसा निसा रे सा निसा 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 रे सा निसा मग गमरे गनि समग गमरे गनि सा में धक गम गम पद निसा पम धप गम गम पद निसा पम धप गम गम पद निसा तुम्हें दर्शन भली पायो प्रथम जिने तुम्हें दर्शन भली पायो प्रथम जिने तुम्हें दर्शन भली पायो सचिन जय बोलो आदिनाथ भगवान की जय हो सर्वत्र च ब्रह्मपदे निशन्यो ब्रह्मामृतो वास्तु सुरेरशेषे
अरत्रबोधर्मणवन्दस्मैस्मिन् समागता सन्निहितोऽस्तु सद्या जयति वन्द्यं जयति वन्द्यं जयति वन्द्यं जयति वन्द्यं श्रीदशपतिनुतमण्डलिकमुकुट संसन्मनिगण मण्डलित किरण संकृत परिधिबन्धं पदयुगलं पदयुगलं नपदादुरतं स्वबहुनिबन्धं सकल दुरितावृन्दं छपयितुं प्रभवदं चं चरणरुचिविचकं शिवपुतमलम् गगदुगढर्गं दर्गं गगदुगढर्गं दर्गं रूपा रूपा रे कतटा रूपा रूपा रे कतटा एकस्तटिमट क्रमतट विकट एकस्तटिमट क्रमतट विकट क्रमतट विकट विकट तटे क्रमतट विकट विकट तटे सततं सततं सद्यो जातं सततं सततं सद्यो जातं वामन घोरा सत्पुरुषा वामन घोरा सत्योगा सत्पुरुषा भाभागं सत्पुरुषा भाभागं बलशुभयं 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 श्रय 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 मा श्रय विकले 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 रोतानन्दं निरानन्दं नन्दं नेतानन्दं निर्मल 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 दण्डं मल निर्मल निर्मल दण्डं सजयतु जनधर्मो यावदा छत्रतारम् यमनियमतपोभिवर्धतां साधुसङ्गः हररविवृद्धिं यान्तु चैत्यालयस्ते तदधिकृतजनानां क्षेमारोग्यमस्तु। अशा प्रकारे 12.5 कोटी वाद्य या ठिकाणी वाद्य संपन्न झाल्यानंतर 6 महिने पूर्वी आणि 9 महिने गर्भात आल्यानंतर सतत या ठिकाणी 12.5 कोटी वाजल्यानंतर रत्नवृष्टी होत असते आणि अशा बेरी ताडण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उद्याच्या सकाळचे जे जलकुंभ सवाल असते हत्तीवरून पहिल्यांदा जलकुंभ घेऊन येणं बघा पहिला हत्तीचा सवाल झालेला आहे पहिला हत्तीचा सवाल झालेला आहे दुसऱ्या हत्तीचा सवाल प्रारंभ करायचा आहे हां हत्ती नंबर 2 ज्याच्यावरती जलकुंभ घेऊन येऊन भगवंताचा अभिषेक करणं आणि मंगलकुंभाचा सवाल हत्ती नंबर 2 हत्ती क्रमांक 2 हत्ती क्रमांक 2 नंबरचा हत्ती लवकर प्रारंभ करायचा आहे व्हॉलंटियर्स लवकर यायचं आहे पट 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 बोलायचं बघा हत्ती नंबर 2 आणि दुसऱ्या हत्तीवरती जलकुंभ घेऊन येणे 5108 रुपये 5108 5108 हा हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक 5108 आदिनाथा आदिनाथ का पंच कल्याण के आया गर्भ जन्म तप दान मोक्ष का देखो उत्सव आया सौभाग्य जवानी प्रभु के बारे भक्तों मिलकर आना नांदनी में पुष्पांजल कर स्वागत है सबका 5108 रुपये एकदा सर्वांनी दोन्ही हात उंचावून उत्साहाने हात आणलेत का सोबत इथं आल्यानंतर आनंद वाटतोय का जर आनंद वाटत असेल तर सर्वांनी दोन्ही हात उंचावून ये महामहोत्सव आया विश्व शांति का संदेश लाया ये महामहोत्सव आया
शादी का संदेश लाया 10,108 एक म्हणता म्हणता दोन आले है मग काय आणि मॅचिंग आहे 10,000 ना हा माझ्या 10,108 सेमच आहे किती आहे 10,108 तीन आहेत की एकच हा तेच म्हणाले ना 10,108 ते जरा कडत आहे हा द्वादश इंद्र 10,000 शशिकांत सवाल झाल्याबरोबर सभा सुरू होणार आहे फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये सवाल होतील सवाल लवकर आवडणार आहे इंद्र सभा चालू होईल पहिल्यांदा 10,108 रुपये 2 नंबर हत्ती क्रमांक 2 10,108 एक वार 2 वार 10,108 रुपये 2 वार उद्या सकाळच्या मिरवणुकीमध्ये सवाद्य मिरवणुकीनं हत्तीवरती दाम्पत्यासा बसून जलकुंभ घेऊन भगवंताचा अभिषेक करणं 10,108 10,108 15 11 लो 5,000 शिवाय नाही वाटणार एक सवाल 5,000 शिवाय नाही 5 ने वाढणार सवाल हत्तीचे लक्षात ठेवायचं आहे हत्तीचे सवाल 5 ने होय. घोड्याचे सवाल 2 ने बरोबर झुलत झुलत हाती आला चला बसायाला पुण्याचा आज हा मोका आला चला बसायाला झुलत झुलत हाती आला चला बसायाला पुण्याचा आज हा मोका आला चला बसायाला 10,108 हा 10,108 तिकडून तिकडे बघा 15,108 15,108 रुपये हा 15,108 15,108 हे पंच कल्याणक पावन गे 20,108 रुपये हे उत्सव टोमन पावन गे धन्य धन्य जाओ भक्त पधारे स्वागत है सबका महोत्सव जय देवता महोत्सव विश्व देवता 20,108 25,108 रुपये 25,108 हा 25,108 माझ्याकडे आहे हा. हो हो हा 25,108 25,108 एक वार 2 वार 25,108 रुपये 2 वार 25,108 रुपये 2 वार पाठीमागं बघा 20,000 वाले 25,108 30,108 क्या बात हा 30 हो वीर जी बड़ा दुख देना तेरे करम ने बड़ा दुख देना किस लखन की बात कर रहे हो मेरी सोचनी से राई मेरी नींदें उड़ाई मेरा मुश्किल कर दिया जीना बड़ा दुख देना तेरे करम ने बड़ा दुख देना हे काय दोन्ही मॅचिंगच आहे ते पिवळं वर टाकलंय त्यानं ह्याच्यावर एक मॅचिंगच आहे तुम्ही हा फक्त त्यानं पावडर लावलाय हे लावायला एवढंच आहे फरक. 3 जण सारखंच झालंय सर 30,108 तुमचं दुपट्टा बघा की ते काय कुठे वाऱ्यानं जाईल महाराजचे ते का 30,108 30,108 एक बार 2 बार 30,108 रुपये 2 बार तिकडे विचारा लवकर हा 30,108 2 बार तिकडे आहे 30,000 30,108 रुपये 2 30,000 बार वो झूठी दुनिया से मन को हटा ले झूठी दुनिया से मन को हटा ले ध्यान बाबा की शरण में लगा ले नसीबा तेरा जाग जाएगा नसीबा तेरा जाग जाएगा नसीबा तेरा जाग जाएगा नसीबा तेरा जाग जाएगा 30,108 एक बार एक बार 2 बार 30,108 2 बार 30,108 अडीच बार 30,108 पावणे 3 30,108 रुपये 99 30,108 रुपये लास्टला करून बोली सोडायचं आहे हा 30,108 रुपये 1 2 अडीच पावणे 3 99 99 आणि सर्वानुमते जलकुंभचा दुसरा हत्ती 30,108 रुपये 1 2 अडीच पावणे 3 99 99 99 आणि 3 वार दादासाहेब बाबूरावजी मोगलाडे निवासी नांदणी चप्पाळी अल्लारो जोरदार टाळ्या हा हा पुढचं सवाल यानंतर
हत्ती क्रमांक 3. हत्ती क्रमांक 3. थांबा तिथे जाऊन खाली विचारून घ्या तुम्ही नाव. चला हत्ती क्रमांक 3 प्रारंभ करायचा आहे. हत्ती नंबर 3 हा 10,108 रुपये. 10,108 रुपये. 15,000 25,000 25,108 25,108. हो महावीर बोला हो जय जय महावीर बोला महावीर बोला हो जय जय महावीर बोला 25,108 रुपये. काही लोकांना आळस वाटत असेल झोप आली इथं झोपा. घरात काय तुम्हाला जागा नाही घरात. हा पंडितजी अजून इंद्र सभा होणार आहे पंडितजी. लास्ट हत्ती आहे ना हा? लास्ट हत्ती शेवट खरं हे जागा सांगितलो घरात घेणारच नाही. आत ही उठून जातील आता जायचं नाही तुम्ही कोण. कुठं आले? 25,000. 25,108 रुपये. बाबा सबरिया गजरानी मोटी मोटी तेरी ने बाबा सबरिया गजरानी मोटी मोटी तेरी ने नजर ना लग जाए कोई 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 नजर ना लग जाए आए 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 नजर ना लग जाए बाबा सबरिया गजरानी मोटी मोटी तेरी नजर ना लग जाए कोई 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 नजर ना लग जाए आए 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 नजर ना लग जाए 25,108 एक बार दोन बार. 25,108 अडीच वार. 25,108 महिलांच्या तो 30,108 रुपये. 30,108 रुपये. 30,108. पंडितजी हा लाडका बहिणीसनी जास्त हप्ता आल्यात वाटतं इथं. अहो ते खरं पाहुण्यासनी सगळं आयरच खरेदी केल्यात त्यांनी. मी त्यांना सांगायला हत्तीवरनं उतरू देत नाहीत तुम्हाला आणि साड्या येतातच. घ्या हत्तीचा सवाल. पंडितजी सवाल नगदी आहे की उधार? नक्की आहे. रोज उधार काय नाही. रोख पावती दाखवायची हत्तीवर बसायचा. हत्ती घेऊनच जायचं. जायचं होत संध्याकाळपर्यंत. 30,108 एक बार दोन बार. सकाळच्या मिरवणुकीतील हत्ती 30,108. लास्ट हत्ती. हा 30,108 एक बार दोन बार. 30,108 दोन बार. 30,108 दोन बार. 30,108 दोन बार आणि 30,000. जमाने ने कहा टूटी हुई तस्वीर बनती है तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है. आणि इथं आलेल्या श्रावकांच्या मध्ये ज्यांची खरोखरच आदिनाथ भगवंतांच्यावरती श्रद्धा आहे त्यांनी एकदा दोन्ही हात उंचावून माझ्यासोबत दोन्ही हात शिखरा समान उंचावून तारीफ तेरी निकली के दिल से आई है लब पे बन के कवाली चांदनी वाली आती बाबा आया है तेरी दर पे सवाली लब पे दुआए आंखों में आंसू दिल उम्मीदें भरी झोली खाली चांदनी वाली आती बाबा आया है तेरी दर पे सवाली. 30,108 35,108 रुपये. तुमच्या कामाची चीज आहे बघा. हाय ओ मेरी आदि बाबा तेरी सब नाम लेवा खुदा इंसान सारे सभी तुझको पुकारे सुनी फरियाद सबकी तुझे याद सबकी बढ़ाया कोई छोटा मायूं सलोटा अमीरों का सहारा गरीबों का गुजारा तेरी रहमत का किस्सा गया सचिन करिया 2 दिन की दुनिया में गुलशन सब फूल का दे तू सबका मालिक है. 35,108 रुपये. ताई 40 करूया का? 35,108. 30,000 वाले ताईंना विचारा एकदा 40 करूया का? 35,108 एक बार दोन बार. 35,108 रुपये दोन बार. 35,108 रुपये दोन बार. उद्या 50च्या खाली नाही मिळणार बोली लक्षात ठेवा. 35,108 रुपये एक वार. 35,108 दोन वार. 35,108 अडीच वार. 35,108 रुपये. पावणे 3 वार. 35,108 रुपये. 99 आणि लास्ट हत्ती
उद्याच्या सकाळच्या मिरवणुकीतील जलकुंभाचा लास्ट हत्ती 35,108 रुपये. 1 2 2.5 पावणे 3 99 99 आणि सर्वांमध्ये बोली सोडताय 35,108 रुपये. 3 वार. नाव सांगा लवकर. हा हा हरित क्रांती. पूर्वांश रोहित पाटील. परत एकदा सांगा. पूर्वांश जयसिंगपूर. पूर्वांश रोहित पाटील. रोहित पाटील जयसिंगपूर. जयसिंगपूर. हा समज लिहून घेतला. कोण लिहून गेले? हा यानंतर कुठं आहेत बघा, त्यांनी त्यांच्याजवळ पाठवा लिहून घ्यायला. डिटेल्स अजून सगळे पाहिजे असतात. घोडा नंबर 1. घोडा नंबर 1. 1 नंबरचा घोडा. लकड़ी की काठी का घोड़ा, घोड़े की दुम जो मारा का थोड़ा, थोड़ा 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 तुम उठा के थोड़ा. घोडा नंबर 1 लवकर बोला. 5,000. 5,108 रुपये. 5,108 रुपये. 5,108. 1 वार. 5,108. 2 वार. 5,108. 2.5 बोला. वार. घोडा नंबर 1. घोडा क्रमांक 1 आहे. पहिल्या नंबरच्या घोड्यावरती धर्मध्वज घेऊन बसणं उद्या सकाळच्या मिरवणुकीतील. घोडा नंबर 1 5,108. टक 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 करत घोडा आला, चला बसायला, पुण्याचा आज हा मोका आला, चला बसायला. हा टक 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 करत घोडा आला, चला बसायला, पुण्याचा आज हा मोका आला, चला बसायला. 5,108. 7,108. पंडितजी 7,108. पंडितजी इकडे बघा. हा जलकुंभची मिरवणूक मठातून निघून गावातून फिरून येऊन इथे येणार ना? बरोबर. हा लवकर लवकर बोला. मठातून स्टार्ट होणार. मठातून स्टार्ट होणार आणि या मंडपामध्ये येऊन विसर्जन असेल. मिरवणूकच्या आणि रूट त्यांनी 9,108 रुपये. 9,108. 9,108. घोडा क्रमांक 1 9,108 रुपये. 1 वार. 9,108. 1 वार. 2 वार. 9,108 रुपये. 2 वार. तुम्हाला 10 मिनिटं टायमिंग दिलं जाईल. 10 मिनिटांमध्ये सवाल होतील आणि यंत्र सभा या ठिकाणी चालू होईल. 9,108. 1 वार. 2 वार. 9,108 रुपये. 2 वार. 9,108 रुपये. 2 वार. 2.5 वार. 9,108. पंडितजी इथं पावणे 3. किती? 11. 11. 2 न वाढ. 11,000. 11,108. 11,108. 1 वार. 15,000. 15,108. क्या बात है. मंदिर में जाऊंगा, पूजा रचाऊंगा, बिना समझना के थाली में जाऊंगा, मैंने सुना कि तेरा नाम हो देवा मानस प्रभु जी, मैंने सुना कि तेरा नाम हो देवा आदि प्रभु जी. 15,108 रुपये. 1 वार. 15,108. 2 वार. 15,108. 2.5 वार. 15,108. पावणे 3. 15,108. 99. 15,108. 2.5 पावणे 3 99 सर्वांमध्ये घोडा क्रमांक 1 उद्या 15,000. सकाळच्या मिरवणुकीतील घोडा क्रमांक 1 15,108 रुपये. 108 रुपये. 1 2 2.5 पावणे 3 99 आणि 17,108 रुपये. 17,108 रुपये. 17,108. चिंतामणी 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 प्रभु चिंतामणी, चिंतामणी वो मेरी चिंतामणी, बड़ा दो मेरी बिगड़ी मानसमणी, चिंता दो मेरी चिंता चिंतामणी. 17,108. 1 वार. 2 वार. 17,108 रुपये. 2 वार. 17,108 रुपये. 2 वार. 17,108 रुपये. 2 वार. 17,108. 20,108 रुपये. रंग भरले या समाजात, रंग भरले या, रंग भरले या समाजात, रंग भरले या, रंग भरले या समाजात, रंग भरले या, रंग भरले या समाजात, रंग भरले या. बाबूया आता सवाल करून घेते या, रंग भरले या समाजात, रंग भरले या. होय होय. आलो 20,108. होय होय. आलो 20,108. शिदुरी घेऊन आली बघा. हा शिदुरी घेऊन आली. 35 वर्ष झाली बायको माझी माहेरला गेली, अजून आली नाही. 35 वर्ष झाली. आणि तुम्ही त्यांच्या माहेरात जाऊन राहिलाय ते सांगा ना. सगळ्यांनी मिळून भांडण मिटवलं तर बरं होतंय. 35 वर्ष झाली गेली. हाय असं सुखात आहे सगळं. हे अनुभवाच्या गोष्टी आहेत या. 35
35 वर्ष हो 35,000 नव्हा 20,000 20,108 रुपये 20,108 एक वार पहिला घोडा 20,108 रुपये एक वार 20,108 दोन वार 20,021 22,108 22,108 रुपये 22,108 आ देखे जरा इसमें कितना के दम के बड़ा बोली मेरे साथिया. आता सूर धरलं तर बंद पडलं लगेच. किती झालं 22,000 22,108 रुपये एक वार 22,108 दोन वार 22,108 अडीच वार 22,108 पावणे 22,108 99 22,108 आणि उद्याच्या मिरवणुकीतील पहिला घोडा 22,108 रुपये 1 2 2.5 पावणे 3 99 99 99 आणि सर्वांमध्ये आपण बोली सोडत आहे. वेळ फार आपल्याकडे कमी आहे. 22,108 रुपये 1 2 2.5 पावणे 3 99 99 आणि 3 वार. सर नाव सांगा. पटना उठून पळून यायचं घोड्यासारखं. पटन कुठीत राहत नाही तो त्यांनी. पद्मावती विद्यासागरजी गत्ते कत्ते 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 हा, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पद्मावती घोड्यांमध्ये एक जण विद्यासागर कत्ते यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि घोडा नंबर 2 5,000 7,000 10,000 10,000 पाठीमागून 10,000 5,000 इकडे झाले 5 इकडे झालेलं आहे 7,108 रुपये 7,108 कोठी मजान देगी बगला मजान देगा. कोठी मजान देगी बगला मजान देगा. बिन दान के तुम्हारा बिन धर्म के तुम्हारा जीवन मजान देगा. कोठी मजान देगी बगला मजान देगा. 10,108 इथं 9 बोलले होते तोपर्यंत 10 तुमचा 10,108 रुपये 10,108 10,108 रुपये एक वार 10,108 दोन वार 10,108 अडीच वार 10,108 पावणे 3 10,108 रुपये 99 10,108 रुपये पावणे 3 99 99 आणि उद्या सकाळच्या मिरवणुकीतील एक मिनिट 11,000 12,108 12,108 दौडला घोडा दौडला छत्रपती शिवरायांचा घोडा काशीवाली राणीचा घोडा आलाया पूजेमध्ये आला बुजीची आलाया पूजेमध्ये आला बुजीची जी 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 जी. कुणाचा काय घोडा असणार खरी एक टाईपासून नाचणार पाहिजे तो घोडा असू दे शिवाजी महाराजांचा असू नाही झाशी लक्ष्मीबाईचा असू दे पण एक टाईप कुठपर्यंत आला 12,108 12,108 रुपये एक वार 12,108 दोन वार 12,108 अडीच वार 12,108 पावणे 3 12,108 आणि उद्याच्या जलकुंभच्या मिरवणुकीतील दुसरा घोडा 12,000 14,108 रुपये 14,108 गोमटी सा नम गोमटी सा बाहुबली सा गोमटी सा गोमटी सा नम गोमटी सा बाहुबली सा गोमटी सा. 14,108 एक वार 14,108 रुपये दोन वार 14,108 रुपये दोन वार 14,108 रुपये दोन वार 14,108 रुपये दोन वार 15,108 रुपये हा 15 ने होणार 16 होणार 16 होणार 16 2,000 ना वाढवायचं आहे. हा 16,108 रुपये 16,108 सोनंद नंदन गोमटी सा आदेश नंदन गोमटी सा भूलोक चक्रवर्ती गोमटी सा लल्ला रुबैला गोमटी सा गोमटी सा नम गोमटी सा बाहुबली सा गोमटी सा. सर्वांनाच लक्षात असू दे जेव्हा हत्तीचा सवाल बोलला जाईल त्याला 5,000 वाढवायचा आहे आणि रक्कम तुम्हाला ऐकू येत असतेच त्यानंतर 2,000नच घोडं वाढणार आहे याची लक्षात ठेवा 1,000 घोडं वाढणार नाही 16,108 रुपये एक वार दोन वार 16,108 रुपये दोन वार 16,108 18,108 रुपये. केसरिया केसरिया आज अमरुद केसरिया 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 आज अमरुद केसरिया 18,108
एक बार 18,108 रुपये 18,108 रुपये 18,108 एक बार दोन बार 18,108 रुपये दोन बार 18,108 रुपये दोन बार 18,108 रुपये दोन बार 18,108 रुपये अडीच पावणे तीन 99 18,108 रुपये तीन तीन वार. हा दादा तिथंच नाव सांगा लवकर लिहून घ्या तुम्ही तिथे. हा आता घोडा क्रमांक 3 नावच करा की एकदम घेतो की घेतो. हॅलो इकडे नाव सांगा पंडित बोला, इकडे बोला, नाव बोला. सांगा. कुणाचं तर नाव सांगा मी रिकामा आहे उद्या बसणार आहे घोड्यावर. राजेश प्रवीण गुळगांदे. जेवढं नाव सांगितलं लेट तेवढं सांगाव. हा सांगावचे परत एकदा नाव सांगा. लिहून घेतले काय लिहून घेतला नाव हा, विषय सांगावं मिटला. परत नाव हा, सांगावं. हा. परत एकदा नाव सांगा. लिहिलेलं वाचा किती आहे. राजस प्रवीण गुळरांदे सांगाव. हा सांगाव. हा गुळ रांदे गुळ रांदे बरोबर. यानंतर घोडा क्रमांक 3 5,000 5,000 7,108 रुपये 7,000 9,000 9,000 12,000 12,000 12,000 12,108 12,108 12,108 हो बोली लो तुम बोली बोलो दान करने का आया है मौका किसको जाने दो दान करने का आया है मौका किसको जाने दो 14,108 रुपये 14,108 मागा आहे ना 14,108 14,108 मागा आहे 14,108 रुपये एक वार एक बार 14,108 दोन वार 14,108 अडीच वार 14,108 पावणे तीन 14,108 आणि उद्याच्या जलकुंभ मिरवणुकीतील घोडा क्रमांक 3 14,108 रुपये 1 2 अडीच पावणे तीन 99 आणि सर्वांमध्ये आपण ही बोली सोडत आहे 14,108 रुपये 3 वार 3 वार नाव सांगा. हा यानंतर घोडा क्रमांक 4 5,000 5,108 परम बाहुबली कुर्डे 11 करू थांबा 15 करू दे का नाव सांगा 3 नंबरचा 15 करू दे ना नाव वाचा. हा मामा नाव वाचा 3 नंबरचा 3 नंबरच्या घोड्यावाल्यांचं नाव सांगा. राकेश 3 नंबरच्या घोड्याचं नाव सांगा. 15 परम बाहुबली कुर्डे नांदणी नांदणी 5,000 7,000 15,000 9,000 15,000 15,108 रुपये. करुणा की भंडार हमारी महावीरा हर दुख में निहार हमारी महावीरा सरेने जो आते हैं बचने जो आते हैं उन्हें पुण्यवानों के भाग चले जाते हैं अंतिम के अवतार हमारी महावीरा दूर सड़ी बार हमारी महावीरा 15,108 रुपये. एक मिनिट पंडितजी एक सूचना आहे. केस्त्यांच्या कोपऱ्याला किया सोल्यानो कार गाडी पांढऱ्या कलरची MH09FQ 1416 मध्येच लावलेले असल्याने ट्रॅफिक जाम झालेले आहे. 14-16 क्रमांक आहे बघा. किया गाडी आहे किया सोनाटो किया व्हाईट गाडी पांढरी गाडी आहे 14-16. कृपया कोणाची असेल ती गाडी काढायची आहे. हा ट्रॅफिक जाम होऊ लागले आहे गाडी काढायची आहे तिथे. घोडा क्रमांक आता 4 15,108 15,108 रुपये एक वार 15,108 दोन वार 15,108 अडीच वार 15,108 पावणे तीन 15,108 रुपये 99 आणि 15,108 घोडा क्रमांक 4 उद्याच्या मिरवणुकीतील घोडा क्रमांक 4 15,108 रुपये 1 2 अडीच पावणे तीन 99 आणि सर्वांमध्ये ही बोली सोडत आहे 15,108 रुपये 3 वार. नाव सांगा. हा सचिन हा इथं समोर आहे हे लागले ना हा इकडे हा बघा तिथं पंडितजीने सांगा. हा अनर्घ्या अभिनंदन पाटील पुणे
अनर्घ्या अभिनंदन पाटील पुन्हा